BHMS CCMP नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि विविध वैद्यकीय संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे। नियमित आणि अत्यावश्यक नसलेल्या वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या असून शासनाने निर्णय न घेतल्यास अत्यावश्यक सेवा ही बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला शाखेनं बुधवारी पत्रकार परिषदेत पुढील आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली। IMAचे सुमारे 170 डॉक्टर आणि मार्ड आणि इंटर्सचे 20 डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत। त्यामुळे सर्वोपचार रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमधील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होण्याची भीती व्यक्त होत आहे। शासनाशी अनेक वेळा चर्चा करूनही BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया, निवासी डॉक्टरांच्या सेवा अटी, प्रशिक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांवर कोणताही समाधानकारक निर्णय झाला नसल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे आंदोलनामुळे सर्वाधिक फटका गंभीर रुग्ण, डायलिसिस, कर्करोग, हृदयविकार आणि दीर्घकालीन आजारावरील उपचार घेणाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। बुधवारी नियोजित शस्त्रक्रिया पार पडल्या, मात्र गुरुवारपासून शस्त्रक्रिया करण्यात येणार नसल्याचं IMAचे अध्यक्ष डॉक्टर रणजीत देशमुख यांनी सांगितलं।